हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मॉम्स रेसिपीज या चॅनलमध्ये। तर आता मुलांच्या शाळा पण सुरू झालेल्या आहे आणि आपली टिफिन बॉक्स सिरीज पण सुरू झालेली आहे। त्यामधली आज आपली तिसरी रेसिपी आहे। बायांचा सर्वात मोठा प्रश्न हा असतो की सकाळी उठल्यावर टिफिनमध्ये काय बनवून द्यायचं, कशाची भाजी बनवून द्यायची, हे खूप मोठं टेन्शन असतं। म्हणून मी अगदी 10 मिनिटात कोणती भाजी बनते आणि अगदी सोप्या पद्धतीने कोणती भाजी बनते, कोणती भाजी मुलं खाऊ शकतात, या अशा भाज्या मी या सिरीजमध्ये पूर्ण दाखवणार आहे। तर तुम्ही आतापर्यंत मॉम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून या रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजे आणि तुम्हाला सकाळचा टिफिन बनवायला सोपी गेलं पाहिजे। तर आज आपण बघणार आहोत अख्ख्या मसूरची सुकी भाजी कशी बनवायची। तर मी इथे अख्खे मसूर घेतलेले आहे, याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे, हळद टाकल्यानंतर थोडं मीठ टाकलेलं आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनवून तयार होते आणि खूप स्वादिष्ट रेसिपी बनते। तुम्ही टिफिनवर नसेल बनवली तर नक्की एकदा बनवून बघा। त्यानंतर याच्या आपल्याला 4 शिट्या होऊ द्यायच्या आहेत। 4 शिट्यांमध्ये मस्त मसूर शिजून तयार होतो। तर इथे बघा आपल्या 4 शिट्या झालेल्या आहे आणि तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता आपला मसूर किती छानपैकी शिजलेला आहे हे बघा। तर इथे मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल तापू दिलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे। जिरं टाकल्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा हा थोडा वेळ आपल्याला होऊ द्यायचा आहे आणि कांदा झाला की यामध्ये आपल्याला थोडी लसूण जिरं पेस्ट टाकायची आहे। लसूण जिरं पेस्ट थोडी दरदरीच काढायची आहे, जास्त बारीक नाही काढायची आहे मिक्सरमधून। लसूण जिरं पेस्ट झाली की यामध्ये थोडी लाल मिर्च पावडर, हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगल्या प्रकारे मिक्स झालं की यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे। टोमॅटो टाकले की हे थोडे आपल्याला शिजू द्यायचे आहे आणि टोमॅटो शिजले की यामध्ये आपल्याला मसूर टाकून घ्यायचा आहे। मसूर टाकला की हे चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिट फक्त ही होऊ द्यायचं आहे। झालं की यामध्ये छानपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। बघा किती छान भाजी दिसते। तर तयार आहे आपली अख्ख्या मसूरची सुकी भाजी। रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि हो, तुम्ही आतापर्यंत जर मॉम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, जेणेकरून या सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजेत। आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।